वाटत ते उच्चारावे पंचाक्षर शिवशंकर महादेव बळाय सगळ्या तरुण माळा उभं राहून नाही जमणार एवढे उभं राहून नाही जमणार सोम शंकर वाटत ते उच्चारावे पंचाक्षर दत्त भक्ती भजनाचा नाद माझ्या या झोपडीत मंत्री गुरुदेव दत्त आले या गरीबाच्या झोपडीत झुम होतं ना भरपूर झुम होतं पाहिजे तसं झुम होतं दत्त भक्ती भजनाचा नाद माझ्या या झोपडीत दत्त तुझा मला चंद कपाळी केसरी गंध कपाळी केसरी गंध शिवशंकर महादेव बळानेच्या गळ्यात तरुण माळा सोम शंकर वाटत ते उच्चारावे पंचाक्षर दत्त भक्ती भजनाचा नाद माझ्या या झोपडीत आणि सद्गुरु आले न माझ्या या गरीबाच्या झोपडीत सद्गुरु आले माझ्या या गरीबाच्या झोपडीत दत्त भक्ती भजनाचा नाद माझ्या या झोपडीत दत्ता तुझा मला चंदन कपाळी केसरी गंध बला पुंडलिका विज्ञान देव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 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 अलग निरंजन दिनांक 4 गुरुवारच्या दिवशी शिवरीतील दत्त मंदिरामध्ये हा दत्त जयंतीचा कार्यक्रम चालू झाल्यानंतर 5 तारखेला मांगनापूर येथील दत्त मंदिरामध्ये झाला आणि आज संभाजीनगरमध्ये म्हणजे मनीष महाराज वटसिद्ध नागेशनाथ या नावाने जे काय या ठिकाणी जे संस्थान स्थापन करण्याची वेळ आलेली आहे ती पूर्ण करण्यासाठी श्री सद्गुरूचा आशीर्वाद असायला पाहिजे म्हणून आम्ही ही जे प्रयत्न करीत आहोत त्या प्रयत्नाला तुम्हा सर्व भक्तांचं यश म्हणजे आशीर्वाद असायला पाहिजे. तेव्हा या मंदिराचं जे काय स्थापन होणार आहे ते होण्यासाठी तुमच्या सर्व भक्तांचा आशीर्वाद असायला पाहिजे. मग हा पायी राहण्याचं काम या ठिकाणी या संस्थेमधून जे काय सदस्य आहेत ते करतील. आता मी स्वतः असं काही म्हणणार नाही मी करू लागेल किंवा करील, मी मार्गदर्शन देऊ शकतो. आता मागं 4-5 महिन्यापूर्वी माझ्यावर जो काय प्रसंग आला, माझा हात मोडला, रॉड टाकला, अनेक माझ्या पाठीमागं आजार आले, यातून उभं राहून मी कसं तरी आता हे 4-5 कार्यक्रम आहे या पोराच्या पाठीमागं उभं राहून करीत आहे. पण मी उद्या असो अथवा नसो पण नक्कीच शक्तिरूपाने मी ह्या सर्व मुलांच्या पाठीमागं राहील, नसताना सुद्धा राहील आणि आहे तर तेव्हा आहेच. आणि हा माझा आत्मविश्वास आहे, हा माझा आत्मविश्वास माझा सद्गुरू श्री गुरु दत्तात्रेयाचा आहे आणि तो मी तुमच्यासाठी या ठिकाणी आशीर्वाद घेऊन येतो. तो आशीर्वाद तुम्ही मनोभावे शांततेनं मनन करावं, चिंतन करावं, श्रवण करावं. सद्गुरूच्या कृपेने
मोक्ष मिळतो, आनंद आणि सुख प्राप्तीच्या मार्गावर चालता येते. आणि चालत असताना जीवाचे वर्तन कसे असायलाच पाहिजे, संपूर्ण जीवनसृष्टीसाठी वरदान आहे. म्हणून आपण या ठिकाणी जे काय समजा भगवंताचं कुठलं तरी मार्गदर्शन मिळेल, आपल्या जीवनामध्ये त्याचा काहीतरी फायदा होईल, यासाठी आपण जसं एकत्र आलो आणि त्याच पद्धतीनं जर आपण शांततेनं मनन केलं, चिंतन केलं, तर याच्यावरून आपल्याला मनुष्य जन्माला आल्याचं सार्थक काय आहे याचा अनुभव येईल. आणि तो अनुभव जर घेऊन आपण उर्वरित जीवन जर जगायला लागलो तर नक्कीच भगवंत आपल्या मोक्षापर्यंत आपल्याला नेऊन पोचवेल, अशी माझी सर्वांना सांगण्याची एक पद्धत आहे, शैली आहे. आणि ती नुसती सांगण्याची आणि ऐकण्याची नाही, तर खरोखर तुमचा रस्ता तिथपर्यंत पोहोचवण्याची माझी एक भगवंताजवळ प्रार्थना आहे. त्यातून तुम्हाला आपल्या मनुष्य जीवाचं सार्थक कसं व्हावं, कल्याण कसं व्हावं, आपल्याला मोक्ष का मिळावा आणि मनुष्य जन्मातच का मोक्ष मिळतो, इतर पशुपक्षी प्राण्याच्या जन्मात का मिळत नाही, तर आपल्याला कर्म करावं लागतं. पशुपक्षी आणि प्राणी मनुष्य यांना कर्म करावं लागतं. कर्म करीत असताना त्याचं वर्म जाणून जर कर्म केलं तर नक्कीच आपण मोक्षाच्या मार्गापर्यंत पोहोचू शकतो. पण आपण संसार प्रपंचातून जे कर्म करतो, संसार प्रपंचाला जे मिळवण्याचा प्रयत्न करतो, त्यातून आपल्या हातून अनेक चुका झालेल्या असते. आपण खूप कर्म करतो, कोणाला तरी खोटं बोलून धोका देऊन तरी कमवतो आणि जे आपल्या कुटुंबाला आपण ते अन्न आणून घालतो, त्या अन्नाचा त्याची शक्ती पहा. जेव्हा जे कुकर्माचं अन्न आपण त्या आपल्या कुटुंबाला आणून घालतो तेव्हा त्यांची बुद्धीसुद्धा त्याच पद्धतीने वागायला लागते. आणि हळूहळू काय होतं माहिती आहे का, प्रत्येक गावावर प्रसंग येतो. संसार प्रपंचामध्ये कसं आहे, जोपर्यंत घरातली एखादी व्यक्ती कर्तबगार आहे आणि ती कमवते आणि कमवून आणते, आपण सर्व कुटुंब खात असतो. आपण कधी विचार करत नाही या व्यक्तीने हे जे कमवून आणले, कुठून आणलं, कसल्या पद्धतीचं आणलं, चांगल्या पद्धतीचं आहे ते कुकर्म करून आणलेलं आहे. आपण फक्त खायचे वाटेकरी असतो. जेव्हा त्या कर्त्यावर प्रसंग येतो तेव्हा त्या प्रसंगामध्ये जेव्हा तो विवळतो, रडतो, दुःख व्यक्त करतो, तेव्हा त्या कुटुंबाला ते विचारतो तो प्रमुख करता, घरातला कर्तबगार व्यक्ती, अरे बाबा माझं हे असं आहे, माझं दुःख आहे, मी जे काय केलं, जे तुमच्यासाठी केलं त्याच्यामध्ये तुम्ही वाटेकरी आहे का? आणि आतापर्यंत तुम्ही कधी सांगितलं नाही, तुम्ही कुठून आणलं, कशासाठी आणलं, कोणाचं आणलं आम्हाला माहीत नाही, आम्ही फक्त खायचे वाटेकरी. सांगायचं तात्पर्य त्याने जे कर्म केलं त्याचे भोग त्याला तर करावं, भोगात लागा त्या. पण ते कुकर्माचं आणलेलं अन्न खाल्ल्यानंतर आपले बी विचार तसेच असते. आणि संसार प्रपंचामध्ये कर्त्याचं कर्तव्य हे जास्त दिवस ते करणं असतं आहे का नाही. मग त्याच्याकरता काय म्हणलेलं आहे, ते काय घरात सगळ्या त्या अण्णा, दादा, आप्पा, नाना, काका अशा मोठ्या पदव्या असत्या कर्तव्य करणाऱ्या व्यक्तीला. मग ते काय म्हणते, ते अण्णाला काही कळतच नाही, त्याला काय समजतं. म्हणजे जे नवीन सभासद कर्तबगार होतो तो म्हणतो, ते कुटुंब त्याच्यासारखंच म्हणतो. त्याचं कारण काय, त्यांनी पूर्वी म्हणजे तो जो कर्तबगार होता त्याने जे कुकर्म करून आणलेलं अन्न आहे ते खाल्ल्यामुळे यांचे सुद्धा संस्कार बदललेले आहेत. म्हणून हे देखील तीच भाषा बोलत्या. तीच भाषा कोणती, तर मी छोटंसं उदाहरण देतो. आमचं खेड्यातलं उदाहरण आहे ते. आता शहरातले उदाहरणं नाही आहे माझ्याकडे, मी तर खेड्यातच लहानचं मोठं झालेलं आहे. तर एका नायकानं, म्हणजे नाईक म्हणजे आदिवासी समाजाच्या माणसानं, आमच्याकडे त्याला भिल्ल म्हणतात, त्याने एका पोपट्याचे 2 पिल्लं आणले. उदरनिर्वाह होईल, विक्री होईल आणि ही विक्री झाल्यानंतर आपल्याला 2 पैसे येतील आणि आपल्या 1 दिवसाचं अन्न तरी मिळेल. या यातून त्याने त्या पोपटाचे 2 पिल्लं आणले आणि गावामध्ये फेरी मारली. एका ब्राह्मणाने 1 पिल्लू घेतलं. ते म्हटलं छान आहे, पाळू आपण, त्याला भाषा शिकू, आपलं फार काम करेल ते.
त्यांनी घेतलं आणि एक पिल्लू विकल्याच गेलं आणि त्या नायकाने ते घरी नेलं. तिथं राहिल्यानंतर त्याने त्या नायकाने त्याला पिंजरा केल्यावर त्या पिंजऱ्यात त्याची मुलं जशी भाषा बोलत असेल, ते घरातले कुटुंब जसं बोलत असेल ते तसं शिकलं. आणि इकडे शुद्ध भाषेमध्ये बोलणारं ते ब्राह्मणाच्या घरचं पिल्लू होतं. आणि ते त्या ब्राह्मणाच्या घरचे लोक जसे संस्कार पद्धतीने बोलत होते तसं ते बोलायला लागलं. मग एक दिवस तिथं पाटील गेले, मग सत्यनारायण करायचं आहे, गुरुजीला भेटून काय काय सामान लागतं आणि सत्यनारायण करायला तुम्ही तारीख काढून द्या आणि त्या दिवशी आम्ही सत्यनारायण करू असं विचारायला गेलेलं आहे. आणि ते गुरुजी पूजा करायला बसलेले होते. त्या पोपटाच्या पिल्लाने बघितला हा पाटील आलेला आहे. ते म्हणलं या पाटील नमस्कार, बसा बसा. गुरुजी पूजा करू लागले. आता पूजा संपली का येतील, चहा वगैरे घ्या तोपर्यंत, आणि तुमचं काय काम आहे ते गुरुजीला सांगा. इतकं म्हणजे निर्मळ बोललं. त्या पाटलाला खूप आनंद झाला. मग ते ब्राह्मण पूजा करून येईपर्यंत तो पाटील तिथं बसला. ब्राह्मण आला, त्यांनी पूजा लिहून दिली, सांगितला वार ठरवला. आणि त्याला इतकं आश्चर्य झालं. पक्षाचं पिल्लू जर इतकं संस्कृत आणि शुद्ध बोलतो, माणसाला का अक्कल नाही असं त्या पाटलाला वाटू लागलं. आता एक दिवस प्रसंग पडला त्या पाटलाला, आणि त्या नायकाच्या त्या आदिवासीच्या घरी गेलं. बघ कामाला हे माणसं येतील, याला सांगू. तेवढ्या ते पिल्लू बोलायला लागलं त्या पोपटाचं तिथलं. म्हणजे पहा, ते दोन्ही पिल्लं एकाच आईचे, एकाच खोप्यातले, एकाच पक्षीने दिलेले अंड्याचे आहे. पण ते काय म्हणू लागलं, अरे पाटील नरे म्हणे, हा जो म्हणे का बोलत आहे म्हणे, अक्कलच ना म्हण पाटीलला. ते इतका दुःखी झाला पाटील. ते पिल्लू किती शुद्ध बोलत होतं आणि हे पिल्लू का असं बोलतो. त्यांना बराच काळ विचार केला, का बा जगात असं घडतं. संस्कार सांगायचे असं आहे, म्हणजे ते एकाच पक्षीच्या अंडीचे दोन पिल्लं असून हे जे संस्कृत आणि असंस्कृत भाषा बोलतो याचं कारण शोधित होता पाटील. पण पाटलाचं एवढं म्हणजे तुमच्या भाषेत त्याचं काही एवढं माहीत नव्हतं, म्हणजे डोकं नव्हतं त्याचं. पण असं जे आबासारखं थोडंसं क्षण माणूस भेटला आणि म्हणलं, तुम्हाला जरी न कळत तर तुम्ही मला पटकन विचारायला नाही होतं. ते जरी एका पक्षीने ते अंड्याचे दोन पिल्लं आहे. भाषेमध्ये जो बदल झाला, तर काही खेड्यातल्या येडगळ लोक राहतात, काही शहरातले हुशार लोक राहतात, अशी भाषा आहे म्हणे, बाकी काही नाही. म्हणजे तेवढ्यात त्याचं काही समाधान नाही झालं. पण त्यांनी केलं. आता ते आमच्यापेक्षा थोडं तुमच्या शहराच्या लगत असल्यामुळे त्यांना थोडी तुमची भाषा कळते, आम्हाला ते काही कळत नाही. तर नेमकं सांगायचं असं आहे मला तुम्हाला, की आपण ह्या ज्या मार्गाने जाणार आहे आणि हा मार्ग जर आपण जर धरला, याला काही नाही लागत. तुमची अगरबत्ती नको, फुलं वगैरे पूजा बिजा हे काही नाही लागत. ते फक्त काय म्हणते भगवंत, कामाचं काम म्हण काहीतरी राम. तुम्ही कामधंदा करा. तुम्ही किचनवर स्वयंपाक जरी करीत असल्या तर तुमच्या हात पाय सगळं कामं करतील, पण तोंड तर काही नाही करणार ना. मग त्या तोंडानं राम राम म्हणा. देवाची येद्वारी उभा क्षणभरीतेने साधून साधविले मुक्तिचारी, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. मग एवढं भगवंताचं नाम स्मरण जरी आपल्या आयुष्यभरात जरी घेतलं राहिलो, तर आपला मोक्षाचा मार्ग सहज आहे. त्याला काही नाही लागत. कोणी विद्वान, पंडित, ज्ञानी, शास्त्रज्ञ यांची संगत, त्यांचे पाय धरा, त्यांना गुरु करा. मग ते म्हणते गुरु दक्षिणा दे तर तुला सांगन मार्ग. हे एवढा उद्योगच नाही ना. मनोमन जर तुम्ही फक्त एवढं जर आचरणात आणलं, तर तुम्हाला मनुष्य जन्मामध्ये का आलो, मनुष्य जन्माला येऊन काय करणार आहे आणि जाताना कुठे जाणार आहे, तर आपल्या या देहाचं काय होणार आहे, हे 2-4 प्रश्न तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये सहज सुटू शकतात. आता येताना तुम्ही कुठून आले तुम्हाला माहीत नाही, बरोबर आहे. म्हणजे आज एवढं माहिती आहे तुम्हाला, वर्तमान काळात आपलं घर आमच्या एरियात आहे आणि आपण आपल्याच घरी जाऊ, तर असं माहितीच नाही बा दुसऱ्याच्या घरात गेलो राहिलो रातभर, असं काही नाही ना. मग आपल्याला एवढे जर बुद्धी आहे
तर आपण थोडासा हा बी विचार करायचा आहे, जन्माला आलो तर कशासाठी, आणि काय करायचं, आणि केल्यानंतर कुठे जायचं आहे, आणि जायचं तर आपण काय संघ घेऊन जाणार आहे. बरोबर आहे. आता पहा, पिढीन पिढ्या लोक मरत आहेत. त्रता द्वारपाल कलियुग लागला. कलियुग लागला तर आपले पूर्वज आपल्याला माहीत नाही, एवढा कलियुग पुढं आलेला आहे. बरोबर आहे. मग 4 युगापासून जर भगवंत आपल्याला जन्माला घालतो, आयुष्य संपवतो, आपण मरतो, कोणी गरीब मारत्या, कोणी श्रीमंत मारत्या, कोणी पैशावाले मारत्या, कोणी पैशा आडच्यावर हात ठेवून मारत्या. संघ कोणी नेलं का हे सांगा. संघ इथली मृत्यू लोकातली वस्तू कोणाला नेता येणार नाही. ज्या भगवंताने मृत्यू लोकात अवतार घेतला त्यांना देखील नेण्याचा अधिकार नाही. मग काय न्यावं लागत, या ठिकाणी तुम्ही केलेली कीर्ती न्यावं लागणार तुम्हाला. ती कोण नाही, तुम्हाला नेता येत नाही. आता मी पाहिलं आमच्या गावामध्ये एक लय श्रीमंत माणूस मेला बिचारा, आयुष्य संपलं होतं, मेलं. त्याच्या घरातले लोक रडायला लागले, ते बाया गाणी गुणी काय म्हणते ते कसं रडायला ते माहिती, म्हणजे मला येतं पण शहरात नाही रडून जात, म्हणजे सगळ्या गोष्टी माहिती आहे मला. मग ते म्हणले मेला, आता करा तुमचा लय जीव होता का मालघर, बरं आहे का, काय बोलते म्हणे तुम्ही, जीवाच्या पलीकडे होते. मला मग पलीकडेच गेले ते आता. मग त्यांनी एवढं कमवून ठेवलं, काही देत्या का सांग, नेत्या का म्हणे, ज्ञाना हो ज्ञाना, ते कुठे आलं दंडवलं. म्हणजे याचा अर्थ असा, मृत्यू लोकातली कुठली वस्तू नेण्याचा अधिकार नसल्यामुळं या ठिकाणी तुम्हाला जे काही करायचं आहे, उदरनिर्वाहाचं साधन आहे, आणि उदरनिर्वाहाचं साधन भगवंत म्हणतो, तुम्हारे उदरनिर्वाह की चिंता तुम मत करो हम करते हैं, तुम संसार प्रपंच चलाने की कोशिश मत करो हम चला लेते हैं. मग देव जरा आपलं जर का सरळ चांगलं शुद्ध मन असेल तर आपला संसार प्रपंच सहज चालवतो, सहज चालवतो. याचाच आम्ही दुसऱ्याची उदाहरणं नाही देणार, माझं स्वतःचं. मी जेव्हा शाळेत होतो तर माझ्या पाठीला फिगळ असायची, ट्राउझर फाटलेली असायची. शिक्षक मला लवकर शाळेत येऊ देत नव्हतं, जा कपडे बदलून आण, नाही तर धुवून आण. आता बदलून कुठून आणणार आहे, शिक्षण तर करायचं आहे का नाही. कालची परिस्थिती काय होती, माझ्या स्वप्नात सुद्धा नव्हतं की मी तुमच्या एवढ्या मायबापासमोर बसलं मग शादुकीचे 2 शब्द सांगल, हे कधी स्वप्नात नव्हतं. पहा त्या भगवंताची कला, त्याची कला तो निराळा. आता हे तुमचे शहर असून थोडे लोक आहे, माझ्याकडे मरणाची गर्दी येते का, मी लुटायला पाहिजे तर साधू साधू. पण मी काय केलेलं आहे माहिती का, माझी परिस्थिती अशी आहे, आता काय विचार केलेला आहे, आणि मी 6 विकार माझ्या मनातले मारले, काम, क्रोध, मद, मत्सर, वासना, अहंकार, आणि मी कधी तोंडाला पाणी नाही आणलं. का तर मला फक्त एकच चिंता आहे माझी, मला मोक्षाच्या मार्गाला जायचं आहे. आणि हीच तळमळ आहे. मी ज्याला माझ्या हाताशी धरलं, बोटाशी धरलं, त्यांना मोक्षाच्या मार्गापर्यंत नेऊन पोचवण्याची माझी एक आशा आहे, आकांक्षा आहे, इच्छा आहे, ईर्ष्या आहे, तमन्ना आहे, आरजू आहे. या सगळ्या गोष्टीची तळमळ करतो. आणि मी ज्याला माझ्या बोटात धरलं त्याला तुम्ही कधी अर्ध्या रात्री विचारा, त्यांना एकच शब्द सांगितलेले आहे, हे कार्य करीत असताना कठीण आहे, पण त्याची चिंता तुम्ही नाही करायची. त्याची चिंता मी त्याला सांगतो, हा तुझा बांधा बनला, याला कुटुंब त्रास देऊ की गाव शहर त्रास देऊ, पण तू त्रास द्यायचा नाही, तू सांभाळायचं. त्या नाही सांभाळला आतापर्यंत, माझा विश्वास आहे, मला सांभाळला स्वतःला, त्याला का नाही सांभाळणार. कारण कोणाकडे आम्ही अपेक्षा नाही करणार, आम्ही अपेक्षा त्याच्याकडे करतो. आणि हे कार्य का करायचं आहे की आपण जर शिक्षण घेतले, ग्रॅज्युएट झालेले, सर्व काही आहे, पण याच्यात कोणाची डिग्री नाही. आणि हे घेणं सोपं, याला खर्च नाही, पण घेत असताना याच्यात शेवट फायदा आहे. जसा संसार प्रपंचामध्ये वयोवृद्ध झाला तर त्याचं
ते काय म्हणजे कर्तबगार आहे, ती जी काही शक्ती ती चालली जाते, त्याला कोणी नाही विचारे, ते घरातलेच म्हणत्या. काय म्हणत्या माहिती आहे का, त्या म्हाताऱ्याला सुना आल्या, लेव पोडते झाले, बरोबर हातातून सगळा म्हाताऱ्या म्हातारीचा, तर शेजारीने केली तुमचं म्हातारं लय दांगडं घालीत होतं, काय भानगडी, त्याला अशीच भुकायची सवय काय तरी, तुमची किंमत म्हातारपणी. ते आज काय म्हाताऱ्याचं चांगलंच नाही आलं, खाल्लं बिल्लं ते पहा कोपऱ्यात गाडावाने लोळू राहिले. तुमची किंमत आहे का नाही? तुम्हाला गाढव म्हणतील, कुत्रं म्हणतील, बैल म्हणतील, घोडं म्हणतील, काय दे का, तर तुम्ही कुकर्म करून केलं आणि यायला दिलं, बरोबर आहे का नाही? आणि हे काय करणार आहे, यायला संस्कार दिला तेच करणार आहे. मग यातनं जर विरक्त होण्याची आपल्या जर जवळ काही जर भगवंत शक्ती असेल, याचा पुरेपूर फायदा घ्या. मी म्हणत नाही का माझ्या घरले संस्कार चांगले, आम्ही 4 भाऊ, वाऱ्यावरच गमती वाटते. मला फार त्रास दिलेला आहे, हा त्रास मी सहन केला आणि माझ्या लोकांना तेच शिकवतो, सहन करण्याची शक्ती निर्माण करा. शांतता, स्थैर्य आणि संयम या मार्गाने जा. याला काहीच नाही आलं, भगवंत पाहिजे फक्त आपल्याला. फक्त आपला बोध उपदेश सामान्य जनापर्यंत पोहोचवा, त्याला कळू द्या की आपल्याला कशातच काही बरकत नाही. दररोजचं कष्ट करून तो टेन्शनमध्ये येतो आणि ते दारू पितो. त्याला विचारा का म्हणतो, तुम्हाला काय माहिती म्हणतो, मला काय टेन्शन नाते सवय काय देवाना लावली ना का, त्यात तुमच्या खूप कर्माना लागली, तुम्ही कर्म चांगलं नाही करत. मी एवढी परेशानी झाली, तुमच्या शहरामध्ये मी किती काही कंपन्या नोकऱ्या केल्या, यश नाही. शेवटी गव्हर्मेंट सर्व्हिसला लागलो, तिथं मन रमाना. 1987ला राजीनामा दिला, सरळ गुरुच्या आश्रमात गेलो. ते गुरु लय बेकार होतं, मी नाही बरं यांच्या करतात बेकार. त्यानं मला जसं उचललं तसं कोकणात नेऊन टाकलं. मी इथं काय करू, तुला माझ्याकडे जे आहे ते घ्यायचं आहे ना बाळा, शिकायचं आहे ना, मग कोकणात तू काही कर, मी सांगेपर्यंत कोकणातून इकडे यायचं नाही. राहावं लागलं. कोकणी जादूगाराच्या घरी मी बकऱ्या सांभाळल्या, झाडझूड कर, लेंड्या उचल, घरचं पाणी आणून दे. त्यांनी स्वयंपाक केला आणि ती जेव म्हणलं तर जेवायचं. जेवण बी असं होतं, तांदूळाचा भात उकाळला आणि काय नाही, ती बाई बाहेर गेलेली मिळाली, पाणी नाही काय जळून जाईल म्हणून झाकण उघडलं, पळी उचटणी घातली, पाहिलं ते उकळत्या भातामध्ये आळ्या वळवळ करत. अरे बा, मला आपल्याला आळ्या घालती. आणि ती आली तिकडून, काय काय झाकण उघडलं म्हणे, काय तुला दिसलं त्याच्यात काय होतं, मला आळा आहे, कशाला उघडलं, मरवतं का, फार जीवन कठीण. गुरु म्हणला तिकडे मिळाला की चालून, पण तुला मी सांगितलं काम करावंच लागलं. 1 वर्ष राहिलं, पण त्याचं फळ मिळालं. मला भीती नाही, मला गंगम देणारे लोक आहे. ते म्हणते तुला मोठ मारीन, लिंब फेकीन, कवड्या मारीन, बिबे मारीन, गावले तुला गाडीन. काय गाडीचं काढतो खर्च होईल, माझं काय करतो, मला कोणी काही करू शकत नाही. हे तुमच्या माहितीचं नाही सांगत, माझा अनुभव सांगतो तुम्हाला. आणि याच्यात वेदना आहे, कष्ट आहे, दुःख आहे, पण हे सहन केले तर नुसता आपला उद्धार होईल असं नाही, जगाचा उद्धार करण्याची ताकद तयार आहे. याच्याकरता तुम्हाला गुरु करावा असं सांगायचं आहे मला. आणि गुरु असा करा की त्या गुरुला तुम्हाला मोक्षाच्या मार्गाकडे नेता येईल इतकं तरी ज्ञान असायला पाहिजे. आणि आपल्या मनुष्य जन्माचं सार्थक करेल. कारण पहा आपला जन्म कसा होतो, 84 लाख येऊन फिरून मनुष्य देव एका युगामध्ये एका मनुष्याला 99 वेळेस जन्म येतो. आणि 99 वेळेस जर चुकला तर पिच्छा शिवणीला जावं लागतो.
मग अनंत युगापर्यंत सुटका नाही देहाची. म्हणून मनुष्य जन्म हा फार अनमोल आहे आणि याच्यामध्ये आपल्या देहाची सुटका करून घेणं हे गरजेचं आहे. कारण आमचे गुरु महाराज म्हणजे गण गोत हित अपत्य नातेवाईक सगळं काही आहे, पण हा खाण्याचा पाळा आहे. मेलं नाही पण तिला जीव लावत्या, लय प्रेम करत्या, 3 वेळेस देखभाल करत्या. आता पण माझा हात मोडला, सगळं कुटुंब गणगोत माझे शिष्य गाई पळत येत्या, माझे शर्ट काढत्या, बन्यान काढत्या, हातपाय धुत्या. मला वाईट वाटत आलं हे कसं काय झालं वाचलं. आणि हे माझा कर्मभोग आहे आणि तो मला सुद्धा चुकत नाही, तेव्हा तुम्हाला सामान्याला काय चुकणार आहे. आणि हा मायेचा पाळा आहे. आणि मी जर तसं वागलो असतो, दंडिती खुंडिती खंडिती गटाळे गुटाळे माग जातीचे पैदा होते. हे दंडन खंडन मुंडन मी नाही केलं. मी एकच भाव ठेवला माझ्या गुरुवर आणि मी माझ्या जीवनात 7 गुरु केले. का केले? तर प्रत्येकाचे गुण कसे आहेत ते गुण घेणं, त्या गुणातून आपल्याला काय मिळालं. मी काय त्यांची जादूटोने नाही शिकलो, त्यांच्याकडे काही असलो मला काही गरज नाही. आणि माझ्या भगवंताने श्री गुरु दत्तात्रेयने मला गाणगापूरला गेल्यावरच सांगितलं, तुला विद्या साबरी फिबरी याच्याशी काही घेणं नाही देणं नाही. तू एक असं जनावर माझ्या दरबारात सापडलं तर तुझा कान धरलं का कोणत्या रस्त्यानं चाल म्हणलं येत होतं. मग मला लय आवडलं. मग माझं हे लोकांनी मला जर काही केलं, मी आहे ना, मी आहे, पण तुला एक गोष्ट करावं लागेल. ती काय? तुला काही गोष्टी शिकावं लागेल, त्या गोष्टीमधलं शिक आणि माझ्याकडे तुझं पाठांतर झालं का ते मी पाहिजे. मग मी तुला स्मरणशक्ती देईल. ती स्मरणशक्ती अशी बघा कशी. मी जर समजा माझ्या कुठल्या व्यक्तीचं मला आठवण आली, नाव घेतलं, माझ्या मनात आलं आणि ताई काय करू राहिली आणि मी असं केलं तर तिचा प्रयत्न चालू आहे महानगरपालिकेमध्ये सुरू. पुन्हा काय करायले घरी, तिच्या मनामध्ये काय आलं, तिच्या मनात आलं मनीष भाऊ बाहेर गेले ना, आज निघतो काय बुवा, लगेच हातलं विचारून पाहते. कोणी जरी म्हणलं काही, मला काय तुम्हाला फोन लावायचं नाही, काही बोलायचं नाही, काही नाही. तुमच्या मनाची परिस्थिती ओळखण्यासाठी श्री गुरु दत्तात्रेयाने मला स्मरणशक्ती तयार करून दिलेली आहे. आता रिद्धी सिद्धी उपाधी निधी याची काही गरज नाही. मला तुमच्या साबरी विद्येची गरज नाही. आणि मला ते साबरी विद्या वगैरे मिळाली असेल, मला जरी याच्यातलं कोणी काही बोललं असतं मला राग आला असता, हातानं मी मारले असते, मग मारून मोक्ष काय मिळाला असता. म्हणून भगवंताने माझ्या घरात तेवढं चांगलं करून दिलं, मला स्मरणशक्ती दिली. आज मला कळायला लागलेलं आहे की याच्यात ताकद आहे, भगवंत आपल्या पाठीशी आहे, अनेक लोकांचा उद्धार करू शकतो, त्यांनी त्या रस्त्याने चालावं. बरं, आता याच्यामध्ये काय म्हणलेलं आहे, विद्वानाची लक्षणे सांगितली आहेत. अवस्था व तिच्या स्थितीबाबत सविस्तर निरूपण केले आहे. या देहाचे सर्व विचार आचार गुण लक्षणे आदी सर्व विसरून तल्लीन होणे म्हणजे समाधी अवस्था होय. हे सगळं मिळालं. मन काय हरत नाही, वृत्ती गेली, प्रवृत्ती गेली, निवृत्त झालो. माझ्या समोर जर कोणी असं पाठी पाकून जेवलं, मी जर आधी जेवला असेल तर मी जेवणारच नाही. पण माझ्या पुढे असा पैसा जगून घेतला ठेवला, मला नको. मला देणारा तो आहे आणि मला मिळतं. म्हणजे माझ्या सगळ्या गोष्टी कधी होत्या माझ्या मनात. दुःख जरी तर मी आधी सांगितलं ती माझी सुषुप्ती अवस्था होती. सुषुप्ती अवस्थेमध्ये मला वेगवेगळे जसं मनात विचार केले तर त्याचे विचित्र स्वप्न पडायचे. रात्रीतून मी कधी राजा बनायचो, कधी लखपती बनायचो, कधी गरीब बनायचो, कधी भिकारी बनायचो, कधी मी मेलेल्या माणसाच्या पाठीमागे हिंडतो, कधी त्याला मी खांद्यावर घेऊन जाळायला नेतो. असेच वाईट वाईट स्वप्न पडायचे.
आणि जेव्हा मी ब्रह्मरंध्र अवस्थेत आलो, त्या ब्रह्मरंध्र अवस्थेमध्ये मला भगवंतांनी ते ज्ञान प्राप्त करून दिलं. ती अवस्था सगळ्यात कठीण. मला कधी कधी मुंगी व्हावं लागलं, वारुळामध्ये प्रवेश करावा लागला. त्या वारुळात हे जे काय उधाया आळाया काय असं मुंग्या सर्प वगैरे हे सगळं पाहायला मिळालं. हे तुम्हाला सांगितलं तुम्हाला पटणार पण नाही. मला फक्त ब्रह्मरंध्र अवस्था मनामध्ये आली, मग समाधी अवस्था म्हणजे तुरीय अवस्था. त्या अवस्थेमध्ये गेलो, जंगलामध्ये बसलो, मागे घातली, हात गुडघ्यावर ठेवले, डोळे मिटवले, भगवंताची सेवा पूजा आराधना केली. त्याच्यामध्ये मला तुरीय अवस्था प्राप्त झाली. म्हणजे माझा आत्मा मला ब्रह्मांडात सुद्धा नेता येतो. कलियुगात तुम्ही म्हणाले काय बोलतो चांगदेव पार्टीसारखं, पण मला त्याच्यात माझा जीव रमत नाही. मग शेवटी मी काय केलं, माझ्या गुरुच्या संगतीला परत गेलो. माझ्या गुरुनी सांगितलं तो तिन्ही अवस्था प्राप्त केल्या, पण चौथी अवस्था माझ्याशिवाय तुला खेटुराय मिळणार नाही. मला आपल्याला हे काहीच नको, बस गुरु आणि आपण. आता गुरु माझे पहिले बाजीराव स्वामी, ब्रह्मानंद स्वामी, कृष्णानंद स्वामी, नंदकंद आनंद हा माझं नाव आहे. अण्णा, अण्णाच्या ऐवजी मला आनंद नंद नाव दिलं माझ्या बाजीराव स्वामींना. आणि मग त्यांच्या डोळ्यांनी मला ती अवस्था दाखवली. त्या अवस्थेत त्यांनी सांगितलं हा देह तुला कधी ठेवायचा हे तुझ्या हातात असतं. लय आशा मोठी जगायची मला. नंतर नाही अजून 2-4 काटे तरी मी चांगले तयार करील. पण जेव्हा दुःख तयार होतं ना, तेव्हा असं मी त्याला म्हणतो नको आता आता कधी माझे दिवस कमी कर, मला नकोच आता हे त्रास होतो. पण त्रास कशासाठी? आपण अनंताच्या भेटीला चाललो. आपण ज्याला संघ घेऊन घेतलं त्यांना सुद्धा अनंताच्या भेटीला न्यायचं आहे. आणि अनंताची भेट हे आपल्याला अनंत काळापर्यंत मोक्षपदाला ते काय भेटणार, तो पद त पदाचा पद. म्हणजे जसं आता तुम्ही पाहत्या रात्री झोपले, अंगणात झोपले, पाहत्या शुक्राची चांदणी, ते कांड इच्छू निघला, हे सगळे त्यांनी केलेले तपत त्यांना हे पद भेटले. त्याच पद्धतीचं आपल्याला भेटेल का ही आशा निर्माण होती. म्हणून समाधी मार्गापासून तर निर्णयापर्यंत पोहोचलो. पण आता तसं कोणी नाही राहिले शिकवायला आहे. जनगुरु मनगुरु ब्रह्म सनातन गुरु जगी गुरुच गुरु. मध सुपटा आईशी वाट दाखावी, चारी वाटा खोलल्या ब्रह्मानंदी. आता नाही कोणाजवळ आहे का नाही. तुम्हा आम्हा काय ना ब्रह्माचा विठू ब्रह्माचा बाप. नेती नेती शास्त्रकार तेही थकले. हे शास्त्रकार सुद्धा थकले. त्यांच्याकडे सुद्धा भविष्याचं काही नाही. आणि आता असे गुरु भेटत बी नाही. जो माझ्या जीवाला पाहिजे तो गुरु भेटला. त्याचं नाव आहे बाजीराव स्वामी उर्फ ब्रह्मानंद उर्फ कृष्णानंद. माझ्या जीवाला गुरु भेटला ते गुरु उत्तमनाथ बाबा अर्थात उर्फ अण्णा बाबा. माझ्या जीवाला गुरु भेटला अशोक गिरी, तो आता नाही. हे सगळे लोक फक्त त्याच्यात उत्तमनाथ महाराजाचं आहे, बाकीचे समाधिस्थ झाले. जे 6 गुरु ते समाधिस्थ झाले. पण त्यांचे मी गुण घेतले आणि ज्याचे पाय धरले त्याने मला इतकं फरफटवलं हे सगळं फरफटून माझ्या हातात दिलं. आणि तेच माझ्या मनाला असं वाटतं मी जर एक कसोटी घेतली ती एकही थांबणार नाही. ज्यांनी थांबावं आणि जगाचं कल्याण होईल असं काही शिकवा, ज्ञान द्यावं याच्यासाठी. बाकी माझी काही असं इच्छा नाही कोणाचं पोहर घेऊन पळून जायचं आणि त्याला आपलं करायचं. त्यांच्याकडून काही मला प्रॉपर्टी नाही घ्यायची. त्याने सांगा तुम्ही मला गुरु दाखवणार काय दिली, कधी, किती द्यायच्या. माझा नारा आहे बम बम बोले कमाएंगे गुरु तो खाएंगे केले. तीन तोंडावर सांगतो सगळ्याच्या. मी जर कमवलं तर त्यांना वाटून देतो. का की त्यांच्या जर पोटात असेल, त्यांचा उदरनिर्वाह होत असेल तर ती समाजाची सेवा करते.
माझा काही उद्देश नाही. कारण मी इतर बाबासारखं माझे काही लाख लाख रुपये कोटी रुपये बँकेत येईन, इकडे येईन तिकडे असं काही नाही. माझे काही कुठे प्लॉट आहे, बंगले, जमिनी असं बी नाही. माझ्या वडिलांनी मला जी वाट्याला दिली जमिनीची फक्त 2 एकर आहे, ती बी माझ्या भावाच्या नावावर आहे, माझ्या नाही. उद्या भविष्यात माझ्या मुलाला भेटेल की नाही त्याचा सुद्धा विचार नाही मला. पण तो आहे. त्यांना शिकवलं कधी, नोकऱ्या लागल्या कधी, त्यांचे घरं कसे कल्याणमध्ये ते त्यांना माहिती, मला काही माहिती. मी कोणाचा पगारसुद्धा विचारित नाही आणि मला त्याची आशा नाही. समाधीचे 5 प्रकार श्री गुरु दत्तात्रेयांनी सांगितले आहेत. ज्याने उपाधी त्यागून अखंड समाधी साधली त्यांच्या सर्व आदिव्याधी संपवतात, तो सदैव ब्रह्मपदी नामतो. याच्यासाठी हे समाधीचे 5 प्रकार आहेत. त्या जर 5 ओलांडल्या तर त्याला आदिव्याधी दुःख पीडा भानगडी या नाही. आता या खाटापाटीमध्ये मी पहिलेच सांगितलं मला दुःख भोगावं लागलं, कारण मी खाटापाटी करतो. मी जर खाटापाटी नाही केल्या तर मला कर्म जर नाही केलं तर यायला काय कळलं. यायला कळण्यासाठी मला खाटापाटी करावं लागतं. आणि त्या कशा कल्याण होते. आदम देखील पुनीत होतात, तसे तोच खरा धन्य सर्व देव सूर आणि ऋषिगण ही त्यांच्या पुढे नतमस्तक होतात. जर त्यांनी हे मनोभावी असं जर केलं जगाच्या कल्याणाचं कार्य तर देवाला सुद्धा नतमस्तक व्हावं लागतं. आणि आदम लोक सुधारतात. ते म्हणतात आपण इतके दिवस जे केलं ते चांगलं नाही राहतं, आता आपली किंमत कमी होऊ राहिली, आपल्याला आपला मार्ग शोधावा लागेल. तर त्याच्या जर संगतीला गेलं तर तो सुद्धा पुनीत होतो. असून द्या तोच खरा अवधूत जो सदैव ब्रह्मानंदी तल्लीन असतो, तोच पूर्ण ब्रह्म असतो, त्यापेक्षा सर्वश्रेष्ठ कोणी नाही. अशा प्रकारे दत्तगुरूंनी समाधी अवस्था व तिचे लक्षणे सांगितले आहे. त्या समाधीमध्ये जात असताना त्याचे काय लक्षणं आहे, काय नियम आहे, काय पद आहे ते सांगितले. आणि त्यांनी कसं ते समाधी ग्रहण करावी ते सांगितलं. याबाबत विवेचन केले. ते अनुसय मातेला म्हणाले आम्हाला ही आसे राहण्याची आस आहे ती आपण करावी. आणि हे अनुसया कोण? आत्री ऋषीची भार्या पत्नी. आत्री ऋषीची भार्या पत्नी म्हणजे आत्री आणि अनुसया कोण? तर श्री गुरु दत्तात्रेयाची माय. आत्री हा ब्रह्मदेवाचा माणूस होता. जेव्हा हे युगाची स्थापना झाली म्हणजे त्रेता द्वापार युग आपण जे म्हणतो ना, त्या टायमाला हे 4 वेद ब्रह्मदेवाला मदतीला दिले आणि 7 ऋषी सप्तऋषीचं मंडळ दिलं. तेव्हा पुढे हे मृत्यूलोक तयार झालेला आहे. त्या काळापासून आत्री आतापर्यंत म्हणजे कलियुगात दत्तात्रेयाला अवतारित केलं. म्हणजे दत्ताचे असे 24 अवतार आहेत. वामदेव, सायदेव, दत्त, दिगंबर, नरसिंह सरस्वती, स्वामी समर्थ, हे सगळे असे 24 अवतार दत्तात्रेयाचे झालेले आहेत. आणि त्या 24 अवतारामध्ये त्यांनी गुरु केले. आणि दत्तात्रेय अवतारामध्ये 24 गुरु नाही, 24 गुरुचे गुण घेतले. त्या गुणाने ते लोकांना कल्याण करण्याचं कार्य करू लागले. ते आपण करावे. व त्यावर माता अनुसया म्हणाली बाळा हे अति कठीण कार्य आहे, एकाच जन्मात साध्य होईल असे वाटत नाही. कोणतं? मोक्ष मिळण्याचं कार्य अति कठीण आहे आणि ते एका जन्मात साध्य होईल असं मला सुद्धा वाटत नाही. आणि तू योगी साधू संताला सांगतो आणि ते कार्य मला त्यांच्या हातून पूर्ण करून घेण्यासाठी सांगतो, तर हे शक्य आहे का? आता ते कार्य शक्य आहे का? तर प्रयत्न केला तर सगळे कार्य शक्य होत्या. पण प्रयत्न नाही करायची आणि घरीच बसून तळतळ करायची. कसं काय करावं? आपल्या जो होतं आपल्या समोर गेला हो मोक्ष मिळालं त्याला आणि मी मागं राहिलो. मोक्ष म्हणजे काय? बरोबर आहे.
आपल्या शेजारी गचकलं, सुटलं म्हणतो. पारीत कशी, जेव्हा आपल्या घरी एखाद्याला मूल होतं, लय दिवसावर झालं, 9 दिवसानं झालं आणि त्याला मूल झालं, आणि मग सगळ्या शेजाऱ्या पाजाऱ्याला पेढ्याचे बॉक्स आणि त्यानं वाटी घ्या, आमच्या भाऊला मुलगा झाला पेढे घ्या, आमच्या भाऊला मुलगा झाला पेढे घ्या. आणि ते मूल रात्रंदिवस थाय 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 नाचतं, रडतो, आहे का नाही? म्हणजे ते म्हणतं मी जन्माला आलो, खूप कर्म करावं लागणार आहे आता इथं, देवा तो काय मला इथं जन्माला घातलं म्हणून ते रडतो, आहे का नाही? आणि आपल्या घरातलं मी आलं ते म्हणतो बरं झालं एका बरं सुटलो रे भाऊ यांच्यातून. हो, आणि तुम्ही मोठमोठ्यानं रडा द्या, आळा द्या, त्याच्या अंगावर पडू पडू रडा द्या. ते म्हणतं रड गंमत, सुटलं तुमच्यातून. ते तुमच्या संग बोलतच नाही, कारण त्यानं भोग गेला असते. म्हणजे तेव्हा तुम्ही पेढे नाही वाटीत, बरं झालं हे गेला आपल्यातून, आपला नंबर लागावा, हे घ्या पेढे, हे घ्या, आहे का कोणी? हां, हे जग उलट आहे. जेव्हा ते मरतं ते सुटलं ते त्याचे पेढे नाही वाटीत, आणि जे जन्माला येतं ते बरं झालं म्हणतं आपल्याला आलं भाऊ लागायला, आहे की नाही? आपलं घर असं उनं झालं तर सुनं झालं तर आता पोरामुळे कसं आनंदी वाटू राहिलं आणि ते रडतं मोठ्या. तरी हे कलियुगाची उलटी रीती मानवाची. करावे ते ऐकून श्री गुरु दत्तात्रेयाने ते अत्यंत प्रसन्नतेने अतिशय सुंदर उत्तर दिले. ते म्हणाले, माते तुझे म्हणणे सत्य आहे, मात्र त्यासाठी जीवाला सर्वात शेवटी नरदेह प्राप्त होतो. माते तुझं म्हणणं बरोबर आहे. 84 लाख येऊन फेरी करून नरदेह जन्माला येतो. याला शेवट काय घेतलं तर हे सगळे भोग दुःख भोगले तर प्रत्येकाच्या जीवात्म्याला कळतो की मनुष्य जन्म आता इथं वाचा आहे, आपल्याला आपलं दुःख कारण सांगता येईल आणि आपल्याला मोक्ष कसा मिळेल याची चाव लागलं. म्हणून त्याला शेवट 84 लाख योनीनंतर मनुष्य जन्म दिल्या जातो. पण तिथं हे वाचण्याचे खेळ करीत 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 परत मारावं लागतं. प्राप्त होतो हेच खरे सर्व निरूपणाचे सार आहे. त्यामुळे नरदेह हा सर्वोत्तम आणि दुर्मिळ आहे. हा मनुष्य जन्म भेटत नाही, एवढे भोग भोगल्याशिवाय भेटत नाही. तो भेटला तर त्याचं सार्थक करण्याची शक्ती आपल्यात तयार व्हायला पाहिजे, ती होत नाही. कारण कसं करून घ्यावा याच्यासाठी ज्ञानी ब्रह्मज्ञानी, अज्ञानी नको. ज्ञानी ब्रह्मज्ञानी, अनंत कोटी ब्रह्मांडाच्या नायकाचा वर्त हस्त मिळालेले, अंतर्यामी दिव्य शक्ती प्राप्त झालेले असेच लोक तुम्हाला तुमच्या जीवनाचं कल्याण करण्याची मदत करीत असत्या. पाहणे योग्य नाही व सर्व लाभात श्रेष्ठ लाभ म्हणजे हा नरदेह आहे. त्यात हे आत्मज्ञान हे विशेष आहे. हा लाभ ज्याने घेतला त्याला मोक्ष प्राप्त झाला. हा साधला तोच नव्हे तर त्याचे माता पिता आणि त्याचे कुळ देखील धन्य होतात. त्या कुटुंबाचे जरी असं जरी आलं जन्माला तर त्याचं पूर्ण कलंकित कुटुंब धन्य होतं. त्यांचे दोष कारण होत्या त्या कुटुंबाला भगवंत आपलं म्हणतो आणि त्या ठिकाणी मोक्ष तयार करून देत असतो. त्या धन्यतेचे वर्णन करावे तेवढे कमीच आहे. ती धन्यता काय आहे बा तुम्ही म्हणावं तर ते भगवंत वर्णन करावं ते फार थोडं आहे. किती सांगणार आहे. अशा योगी या पुरुषाचे सारे जगणेच धन्य होईल. कारण त्याच्या परब्रह्मी आढळपदाच्या आढळवास निश्चित असतो. त्याच्या अंगी तो सर्व सामर्थ्य असते. हे माते, म्हणून मी तुला सांगितले की तू देखील आता लोभ मोह आदी सारे सोडून सद्गुरूंना शरण जा. आता अनुसायाचे सद्गुरू कोण तर आत्री महाराज. पती हाच परमेश्वर असतो, तोच आपला गुरु असतो. जसं एखादं मूल जन्माला आलं तर त्याचे आई वडीलच त्याचे गुरु असत्या. त्याच पद्धतीनं
पती परमेश्वर हाच त्या स्त्रीचा गुरु असतो आणि तिनं आपल्या गुरुचं म्हणणं आणि त्या गुरु संग आनंदी राहणं हाच पतिव्रत धर्म आहे. शरण्या त्यांच्या कृपेने व निश्चित अखंड समाधी अवस्था प्राप्त करशील. त्यानंतर श्री गुरु दत्तात्रेयाने पुढील प्रश्नाचे उत्तर दिले. अनुसयाला सांगितलं, जा आत्रेयवरून ऋषीला शरण जा आणि त्यातच तुझी धन्यता आहे. हे सगळं ज्ञान मी तुला कशासाठी सांगितलं तर तू इतर साधू संतांना हे ज्ञान प्रगट कर. ते जनसेवेमध्ये सादर होतील, लोकांना मार्गदर्शन देतील, त्यांचा उद्धारनिर्वाह होईल. म्हणून तुझ्याकडे मी एक गुप्तगुह हे दृश्य केलं आणि हे तुला सांगितलं आहे. हा प्रश्न होता, ब्राह्मण कोणाला म्हणावे. बरोबर आहे. आता आपल्याकडे कसं आहे, आपला हिंदू धर्म ब्राह्मण मुलीचा जमाना मुलाचा जमाना कीत मीत पीत सगळंच आहे. पण माऊली असं म्हणले, म्हणजे मला विरोध नाही करायचा कोणाला, पण माऊलीचं म्हणणं आहे, त्रता त्रता द्वारपाल कलियुग गेले, चालला कलियुग. गायत्री मंत्राचा लोप झाला, ब्राह्मणाची बुद्धी भ्रष्ट झाली, धन लोप झाला. तुमच्या मुलीचं जर समजा एखादा दोष असेल आणि जादा पैसे समोरच्याने जर ब्राह्मणाला दिले, तो नाव बदलून चालतो, होतो. त्याला काय घेणं नाही, भविष्यात काय होणार तिथं तुमचे. म्हणजे आज जे आपलं जे आहे, आपल्याला तेवढं ज्ञानसुद्धा नाही. आपल्या मुलीला कोणता दोष आला, काय आला, कसा आला माहीत नाही. मुलगी असेल तर ते मंगळाचा ग्रह म्हणतो, मुलगा असेल तर कलसर्प योग म्हणतो. आणि तो म्हणतो या आपल्या घरी काढून देतो, नाहीतर एखाद्या महादेवाच्या मंदिरात नेतो, दोष काढून देतो, आहे की नाही. आणि पुढे चालून लग्न झालं तर सतत मुलीची रडरड, ते मला असं करते आणि ते मला मारते आणि ते मला असं म्हणते आणि ते म्हणते आमचा आईबापाकडून आयुष्यभर रडावं लागतं. कशामुळं? आधोरा हाकीम जान खतरेने. त्याला काय माहीत नाही. गायत्री लोक पाहते मी तुमच्या शहरामध्ये मोबाईलवर ब्राह्मण तुमच्या घरी विद्या करतो, मोबाईलवर. त्याला विचारलं तो आम्हाला एवढा वेळ नाही, कारण गायत्री मंत्रच नाही तर तुला काय वेळ नाही. बरोबर आहे की. मग याचं नाव माझ्याकडे आहे, आंधळ दळीतून पुत्र पीठ खातो. आंधळ्याला दिसत नाही खाली कोण खवरायला काय. ते कुत्र्याला माहिती आहे आंधळ आहे पण दळीतून याच्या हातात खोटा दिलाय, गरा जातं तरी तर मोठ झालेलंच राहते. म्हणून आमच्याकडे म्हणणं असं, आंधळ दळीतून पुत्र पीठ खातो. आता लय याच्याबद्दल जर सांगायला गेलं तर तुम्ही बोर व्हाल. आता याच्या पुढे असं आहे, सांगत गोट पांगत गेली चांगल्याची बायको आंधळ्याने निघून. किंवा कसा काय झाला असं ते असंच येईल कलियुग. हां, बाई लय अशी दयाळू आणि चालले जत्राला बैलगाडी आणि एका माताकडून घेतले डोळे लावून लागला हात पुढे करून चापला. अरे मला घ्या रे, मला जत्राला यायचं, अरे मला घ्या रे मला. अहो ते आंधळ घ्या हो म्हणजे त्याला गाडी नग ते चावट दिसतं. अहो नाही हो घेतलं. हे आंधळ दरबायला कासरा म्हणे लगेच होतो. ते उतरला खाली, मी याला गाडी तंगडवून त्यांचं बायको म्हैसन, पोरं म्हैसन, गाडी बैल म्हैस, म्हणून त्याचं नाव आहे आंधळे. सांगत रोज पांगत गेली चांगली बायको आंधळ्याने. म्हणजे शास्त्रातून सांगितलं नाही तुम्हाला हे गाव माझ्या भाषेत, शास्त्रातून फार कथन अवघड आहे. कोणावर विश्वास ठेवा. हो, जो तो साधूच आहे की नाही. मग आपल्याला गुरु करायचं आहे. गुरुचं लक्षण काय आहे? तर गुरुचा लक्षण बघितल्याशिवाय गुरु करू नये, आहे की नाही. असा गुरु करा तर त्या गुरुजवळ खरोखर काहीतरी आहे, त्याला देता येईल, आपल्या देहाचं सार्थक होईल, आपल्या जीवाचं कल्याण होईल, असा गुरु करायला हरकत नाही. पण एकदा त्याचे लक्षण ओळखा, गुण अवगुण, त्याचे गुण काय आहे, त्याला अवगुण काही आहे का. आपण कसं मुलगी द्यायची एखाद्या घरी, ते नवरदेवाला पाहतो, शेजाऱ्याला विचारतो काय खातो का, काय पितो का, कुठे हिंडतो का, त्याला काही तलप आहे का. तसं गुरुला तुझं शोधा.
त्यातनं जे स्मरण पहा चैतन्य झाले ते इच्छाशक्तीने त्याला महामायेचा आकार प्राप्त झाला. याच महामायेची पुढे 2 रूपे झाली, ती म्हणजे पुरुष आणि प्रकृती. महातत्व जो ओंकार त्याचा त्रिमात्रिक व त्रिगुणात्मक विस्तार झाला, त्याला त्रिशक्तियुक्त त्रिदेव मानले गेले. मात्र तरीही निखळ ब्रह्म ते वेगळेच राहिले. आपण म्हणतो ना ब्रह्मा विष्णू महेश्वर हे 3 देवा मिळून दत्तात्रय झाले. पण त्यांचा जो एक अवैध्य भाग होता तो वेगळाच होता. तो आज आपल्याला म्हणजे जे ज्ञानी आहे, विज्ञानी आहे, पंडित आहे, शास्त्रज्ञ आहे, ज्यांनी 6 शास्त्राचा 18 पुराणाचा 4 वेदाचा अभ्यास केला, अशाला सुद्धा अवगत झालं नाही. ब्रह्मा विष्णू आणि महेश हे त्रिदेव तर निर्मिती सांगोपन आणि ही त्यांची कार्य होते. त्यांच्याच हाती या सृष्टीचा संपूर्ण व्यवहार सोपून तो सर्वव्यापी ब्रह्म व्यापक असून सर्वापेक्षा विभक्त राहिला. या तिघाच्या हाती हा आपला मृतलोकाचा कारभार सोपून दिला. ब्रह्मदेवाने लोकांची उत्पत्ती करायची, विष्णूने त्यांना सांभाळायचं आणि महादेवाने यांना शेवट संपवायचं. पण तो यांच्या हाती कारभार घेऊन तो वेगळाच राहिला. तो कोण? विष्णू परमात्मा, या जगताचा पालनहार आणि ती आदिमाया शक्ती, जगाची जननी. यांचा व्यवहार हा वेगळाच आहे. त्या ब्रह्मापासून जे उद्भवले ते ब्राह्मण आता ब्रह्मदेवाचे मूळ कार्य हे उत्पत्तीचे असल्याने या उत्पन्नातून जे आकाराला आले ते ब्राह्मण वय. तेव्हा सरता द्वारपाल युगापर्यंत ब्राह्मण. आता इथं तुम्ही ब्राह्मण म्हणत नाही, ते ब्राह्मण नाही. आता तुम्ही म्हणते बामण म्हणजे मला बाप म्हण, तुमचं सगळं कार्य करतो मी. तुम्ही म्हणता ना बामण बोला, बामण आमच्या खेड्यात म्हणते बामण बोला. ते बामण ते स्वतः सांगत मला बाप म्हण तर तुझं काम करील. नाही आई बोलू तू. मग आपल्याला काय हे ज्ञान नाही, तर हे ज्ञान आपल्याला दिलं घेता नाही आलं. आपल्याला कोणी दिलं हे ज्ञान? आदिनाथ गुरु सकळ सिद्धांत मचिंद्र तयाचा मुख्य शिष्य मचिंद्राने बोध गोरक्षाशी केला. गोरक्ष गैनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञानदेव सारच धरले. म्हणजे ह्या नवनाथांनी आणि महादेवांनी आपल्याला हे गैनीच्या हातून हे ज्ञान प्राप्त करून दिलं ज्ञानेश्वरापर्यंत. म्हणून हे सगळं ज्ञान निवृत्तीनाथाजवळ दिलं होतं. आणि निवृत्तीनाथांनी सांगितलं हे ज्ञानेश्वराच्या हातूनच यायला वाटप करा. ब्राह्मण होते ते, पण त्यांचा विरोध ब्राह्मण करीत. त्यांचं पानं वेगळं होतं, यांचं पानं वेगळं होतं. ज्ञानेश्वराचं पान असं होतं, हे अज्ञान समाजाला जर ज्ञानी बनवलं तर हे कमीत कमी सुखानं तरी जगतील. आणि त्या ब्राह्मणाच्या डोक्यात एकच होतं, ये सुखेतर वगैरे यांच्या याला जर बुडवलं तर ह्या लोकांवर आपली सत्ता चंद्र सूर्य असेपर्यंत राहील. मग ते वरगळून जर पाहिलं तर आज आपल्याला ब्राह्मणाची गरज आहे की त्याचे आपले पोरी लग्न पुढे. तुम्हाला पुढे म्हणताय तर मंगल येत आहे कोणाला, अष्टमंगल येत आहे का, लग्न का ते मंत्र म्हणता येते का? नाही आहे का नाही? तुमच्या त्या तुराट्याच्या गाड्या घेतात आणि तुमच्याच घरात येत नाही करतो आणि तुमच्याच पोराला फिरित आणि काढ पैसे. आपल्याला येत नाही ना, म्हणून त्याची गरज आहे. त्यामुळे सर्वठायी ब्राह्मणत्व असते ते पुढे 4 वर्ण झाले. ते त्यामुळे वेदांना मर्यादा आल्यावर सर्व कर्म विभक्त झाले. त्यामुळं आपल्याला कर्म करावं लागते. आपल्याला माहिती नसलं ते सांगते कुठून द्या दक्षिणा दे, आपण करतो. आपल्याला माहीत नाही काय करायचं ते आपल्याला एक कागदावर लिहून देतो. आता आपण शिकेले म्हणून
पहिले कागद कुठं लिहिन वाच तोंडी सांगायचे, ते म्हणायचं हे चुकलं आणि ते चुकलं, ते अधिक घ्यायचं. म्हणून आतापर्यंत आपण अज्ञानी राहिलेलो आहोत. कारण ही सगळी सत्ता 4 वर्ण केले आपले, आपल्या जातीवरून जात निर्माण केली, आपल्या काम धंद्यावरून. आणि आज आपण काही प्रमाणातच हुशार आहे, पूर्णपणे नाही. कारण आपल्याला त्यांनी पूर्वी तर ते म्हणायचं तुम्हाला वेद मंत्र म्हणायचा अधिकारच नाही. इकडून तिकडून ज्ञानेश्वरांनी मिटवलं, आपण म्हणतो लगन ते काय वामाने आपल्याला डसा काय. मग आता काय करणार आहे? मग आपण काय शोधायचं तर आम्ही शोधला हा धंदा. कमीत कमी लोकांना ज्ञान प्राप्त करून द्यायचं. बाबा तुम्ही तुमच्या हिशोबानं कसं करा, तिकडे आम्ही हात जोडायचा, मी यायला ज्ञान प्राप्त करून मला मग झालं आण बाबा तर आम्ही आजच्या काम नाही करत, चल काम कर. आणि ते कामं करायचं. आमच्या डोक्यात खटका वेगळा, तुमच्या डोक्यात खटका वेगळा, आणि त्याच्या डोक्यात खटका वेगळा. खटक्यावरच आमचे बटणं करत आहे. सांगतो लोकांना आम्ही असं करा बाबा. आता हे ऐकायचं राहतं, हे जेवणाची भोगी होईपर्यंत ऐकायचं, ते काय बडबड करायला त्याला तरी काय समजत. पण आचरणात कोणा नाही घ्यायचं, कारण घ्यायची काय गरज नाही. इंदुरीकर बी म्हणलं होतं एकाला, म्हणे तुम्ही काम कराल का? ते म्हणे हा. मग मी तुला जे काही काम आहे ते सांगतो. ते पोरती त्याच्या समोर टाकून बसलं, त्याने सांगितले काम, यानं ऐकले, हे गेलं निघून, हे बसलं जायला. ते आलो का म्हणतो कामाने गेली, कामाची बोली नाही म्हणजे ते वेळा सांगायचं ना आम्ही ऐकायचं म्हणजे एवढं तर माहिती आहे आम्हाला. तर आमचं सांगणं एवढं आहे की बा आम्ही सांगितलं आहे, तुम्ही नुसतं ऐकून घेऊ नका, थोडं फार जे ऐकलं असं नाही त्यातून आचरणात आणा, आणि तुम्हाला त्याचा अनुभव येईल. तो अनुभव मला जर योगायोग मी पुढच्या कार्यक्रमापर्यंत जर राहिलो तर मी येईल. मला सांगा बाबा खरं म्हणलो होतं तू खोटं म्हणलो, म्हणजे माझे दोन्ही कान आहे ना एक इकडून जर वाईट असणार आणि जर चांगले असो ना दोन्ही काम अरे चांगले लोकांना माझा गुन्हा आला, आपला गुन्हा असा येतो. पण मी तेव्हा कार्यक्रम येईल भाऊचा असेल आणि योग मी जर असेल तर येईलच, नसलं तर मग तुम्ही तुमचं पहा, तुम्हाला किती शा द्यायच्या तर कार्यक्रमाच्या दिवशी आठवण यायची हे तुम्ही ठरवा. तर असं जर तुमच्या मनात असं आणि जरा असं जर समजा मी जे काही पुटकं बोललो, मला सवय ते कुठे जमलाही सवय लागली म्हणून तुम्ही जर आचरणात आणलं तर खरोखर तुमचा फायदा होणारच आहे, आणि फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. मग याच्यासाठी आता आपल्याला नेमकं काय करायचं, या भावानं लय भागवड मांडलं, आता करूनच पाहू. तर मग गुरु कसा असावा, आपल्याला ज्ञान कोण देईल? मग गुरु कसा असावा, कसा असावा व कसा करावा, या विचाराने मन भ्रमित झाले. मन आत्म्याला व शरीराला भ्रमित करत असते. म्हणून गुरु कसा व कोण करावा हे विचार संभ्रमण झाले. कारण काय ते कलिमल आहे, कलियुगी. वनदिला बाडाबाडा सांगून गुरु करा, गुरुच्या अंगशांगाने सेवा करा, पण गुरु कोण, कसा, कुठं भेटल आणि कसा ओळखायचा, कलियुगात सगळे भामटेचे आहे का नाही. आणि बाबानं तर सांगितलं, आपलं म्हणणं बरोबर, चंदन घेत जाय निके राय नेमके कोड साधू संत केले काय राय चपाती चोर. मग आपल्याला शोधणं गरजेचं आहे, आपल्या जे आता सार्थक करून घेणं आहे. म्हणून आपल्याला कोण आहे तरी बर भरोसा ठेवाच लागेल आहे की नाही. पण मग त्याच्यावर भरोसा ठेवत असताना तो चांगला गवाईट शोधायला काही हरकत नाही, बरोबर आहे. तरच आपल्या देहाला मोक्ष मिळेल. म्हणून हे जे आज आहे ते कलिमल असे. गुरु अवघे झाले उपदेश मानिला सद्गुरूचा, न कळे महिमा कोणाची. अवघे गुरु झाले म्हणजे भरपूर गुरु झाले, भगवे कपडे घातले, नोकऱ्या भेटना, कंपन्या घेईना, बोकडे जाऊन ते भगवे कपडे करून घे घालून मग यायचं इकडे बोंबा बोंब. मग येऊन ना गुरु चांगला आहे का? हां, म्हणून म्हणलं गुरु अवघे झाले उपदेश मानिला सद्गुरूचा, न कळे महिमा कोणाची. नाना परीचे ज्ञान ध्यान सांगती जपत अनुष्ठान.
त्याच्या मनात आलं ते सांगायचं. माई ऐसा करो, बाबा ऐसा करो, मैं बोलता ऐसा करो, सब ठीक हो जाएगा. म्हणून नाना परिचय ज्ञान ध्यान सांगती जपतप अनुष्ठान परिते सद्गुरु लक्षण अगम्य जाणवा हो. ते खरं आहे का खोटे आहे त्याला जाणून घ्या. उगाच त्यांना सांगितलं नाही याला देत बसायचं. ते आपल्या दाराशी येतं, माई नाराज आहे क्या नाही. तर तोच लेना आता अभि 500 लिहूंगा माई तू नाराज नाही. आणि ते रुद्राक्ष काढून दाखवायचं, पिंडा काढून दाखवायचं, काही कोणाच्या मूर्त्या काढून दाखवायचं. माई 1000 रुपये देंगा, नाराज आहे तू माई नाही नाही, लुटलं चाललं बघ. तर हे दंडिती खंडिती मुंडिती जटाळे जुटाळे मांग जातीचे पैदा होते. म्हणून यांचे लक्षण ओळखा आणि गुरु ध्येयाची सोडवणूक करण्यासाठी करा. परी ते सद्गुरु लक्षण अगम्य जाणावं. आगम निगम धारी एक ते जाणाधिकारी चुकून या झाले वैरी देवाची. त्यांनी फक्त पोट भरायचा धंदा मांडला, ते देवाची वैरी झाली. त्याला काय घेणं नाही देवाची. तुमच्याशी घेणं आहे, तुम्ही माल द्या. त्या माल लगाओ माल मिलेगा, बड़के लगाओ बड़के मिलेगा, झोली भर के मुट्ठी भर के लगाओ झोली भर के लेके जाओ. किस्मत गांडू क्या करेगा पांडू. बरको असं करू नका. त्याला शोधा, त्याच्याकडून अवगुण गुण हे लक्षण घ्या, मगच गुरु करा. कैसे नाना मंत्र उपासना सांगते ती यंत्र धारणा. लय मंत्र सांगते जवळ पाठी मोबाईलमध्ये घालते सांगा द्या. आणि ते यंत्रतंत्र सांगा त्या. तेरे घर में ऐसा है, ये दिशा में वो दिशा में तुझे इतना खर्चा आएगा हम कर देंगे. ते याच्यावर जाऊ नका. मग आम्ही धरिले बाबा मच्छिंद्रनाथाचे पाय. गुरु वंदना करतो, जय 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 सिद्ध मच्छिंद्रनाथ. चरण वंदन माता शरण में लीजिए. आणि मग त्या नाथबंधाच्या त्या मच्छिंद्रनाथाचे पाय धरले. मग त्या मच्छिंद्रनाथाने सांगितलं, हे जर धराने अलबाट्या बंद कर, तू फक्त माझं स्मरण तुझ्या घरी कर. श्री गुरु दत्तात्रेय गाणगापूरवरून तुझ्या घरी येतील. तू जाऊ नका त्यांना आणायला, कारण देव आपल्या घरी आला पाहिजे. आपण देवाला आणायला जायचो नसतो. आणि त्या मच्छिंद्रनाथाच्या वाक्याप्रमाणे श्री गुरु दत्तात्रेयांना यावं लागलं. आणि त्या नाथाच्या मच्छिंद्राच्या वचनाप्रमाणे 11 नाथाचा संचार मला मिळाला आणि एक दत्त प्रसन्न झाला. आता याच्यामध्ये म्हणाल का आम्हाला काय अनुभव आहे तुमचा. पहा, ही मंडळी बेगमपुऱ्यात जुन्या बंगल्यात राहत होते. आधी गोष्ट आहे, त्याला आठवली नाही. आणि तिथून गोगा बाबाची काठी निघाली आणि माझ्या मनात आलो, आता काय आपण शहरात नाही, आता पण गोगा बाबाची काठी आहे की नाही. आणि बाबाला नाही काठी जाऊनच द्यायची नाही. ध्यान परीक्षण झाले. शिष्य आहे त्यांच्याजवळ. ध्यान जो मित्र शिबी जाईल, पाणी शिबी जाईल, भस्म पेटे जाईल. मागून थकले तेच म्हणे, इसके आंग में बहुत बड़े बाबा की हवा है, बोले हमारा कोई नहीं चलता. आणि पाठीमागं तो वैशाली त्याच्या सत्याने हे जग चालतं तो. आणि मग इथं काय तुमचं चाललंय हे तुम्ही शोधा. तुम्ही टेकडीवर राहता, खाली उतरून लोकांना काय काय पैसे ते हे तुम्ही शोधा. बरोबर आहे का नाही. मग आम्हाला जिथं वाटलं तरी आम्ही परीक्षा घेऊ शकतो. आम्ही त्याच्या अधिकाराने बोलतो लोकांसमोर. चरण वंदन माता शरण में लीजिए, जीव ब्रह्म जो भेद दिखाए दियो अभेद. बिना गुरु कोरे वेद पुराण को पूजिए. गुरु जर नसल, तुम्ही किती पूजा केली, तुम्ही वेदाची जरी पूजा केली तर ती व्यर्थ केली. म्हणून एंगडं वाकडं काही तो तर हात येऊन त्याने आपल्याला सांगितलं बा, अशी पूजा करा, अशी फुलं आणा, रांगोळी घाला, अगरबत्ती पेटा, त्याच्या तोंडाजवळ नाकाजवळ अशी घरा घरा फिरवा. त्याचं मागं तोंड केलं का समजायचं याच्यात आला. अशी पूजा देवाला नाही. काही ते मूर्ती आहे ना, विटा चोरलं होते आपलं. मी असं बो सोडून 2-4 अगरबत्ती पेटावले, दत्ताची पुढं अशा फिरवल्या आणि त्याने असं केलं. अरे वाप दत्त येऊन बसले भाऊ इथं.
नाही तर काही जे नाकाला तुम्ही चटके द्या ते हालत नाही डोलत नाही हसत नाही बोलत नाही अशा बी मूर्ती आहे. बिन गुरु कोरे वेद पुराणो पोग तुझिये चारो चाओ चारो धाम जाओ 68 तीर्थ नावो. 68 तीर्थात आंघोळी करा, 4 धामाला जा. देव नाही, देव आहे तिथे, पण तुम्ही कसे गेले तुम्ही ठरवा. सांगा तिकडे दोघाला आम्ही 4 धाम केले, पाणी फिरवलं, पाणी आणून वर्ष झालं, किती काय आमच्या बावकीमधले गचकले, त्याच्या खाली किती काय 10 दिवस झाले, आणि मग योग आला पुढे 4 धाम. आणि तिथे गेले मंदिरं होते तिथे तरी काय गेले. तर 4 धाम तुमच्या सगळ्याच्या चरणात आहे, पण गुरु असायला पाहिजे. तर तुम्ही 4 धामाला जा का 68 तीर्थाला जा का घरी राहा, तो तुमच्याजवळ आल्यावर सगळं जग चालू. गुरु प्याला नाही पिये चाहे अमृत पीजिये. गुरुनं दिलेला पाण्याचा प्याला नाही पिला आणि अमृत जरी पिला, अमृत पिल्यावर म्हणते ते लोक मरत नाही, अमर होतं. टोल्यात नेल्याशिवाय राहणार नाही. अन्न के घट खोल दिनो मचिरनाथ धन्य. आता हे जे आपण अन्नदान करतो ना, हे अन्न के घट खोल त्याला काय लागत मागे ना. आणि ते काय आमच्या घरी नेऊन ठेवायचे का? तुम्हाला बसलेल्या मायबापाला आम्हाला अन्नदान तुमच्या आत्मेची तृप्ती करण्यासाठी मागतो. आम्हाला काही घरं भरायची नाही त्याच्यानं. अन्न के घट खोल दिनो मचिंद्र धन्य. गुरु मचिंद्रनाथ आशीष हूँ कीजिए. हे गुरु मचिंद्रनाथाला हे प्रार्थना करून मागितलेलं आहे. आणि यामुळं जे श्री गुरु दत्तात्रेयाला त्यांनी या ठिकाणी येण्यास त्यांनी प्रवृत्त केलं आणि 11 नाथाला संगतीला दिलं. असं ते मच्छिंद्रनाथ हे दैवत माझं सुरुवातीचं आहे. आणि त्या मच्छिंद्रनाथाच्या कृपेने मला पाहिजे तसे गुरु लाभले आणि त्या गुरुमुळं हे ज्ञान प्राप्त झालेले आहे. पण मला काही त्यांनी पती सांगितलेले आहेत, त्यातून मला जे समजले ते धरतून नियम आहेत समजले. ते डोळे लावून गेले ते काय त्यानं काय केलं मी डोळे लावलं मी पाहिलं नाही. पण माझा नियम असा आहे, मी सर्वसाधारण राहणार. मला काय मिळालं याचा गर्व नाही. मला कोणी किती शिवाय दिलं दाखवतो काही तर करून दाखवणार नाही. पण एवढी वेळ आली पाहिजे ती कशी पाहतो. त्या शहरामध्ये ट्रका फिरत आहे, त्याच्या पाठीमागं लिहिले समय के पहिले कुछ नाही और समय के बाद में भी कुछ नाही, फिर मिळेल. जाऊन भेटत होतो तिथे एकदा. मी कधी राग नाही धरीत करत, पण आपल्याकडे असणार आहे समय के पहिले कुछ नाही. किती कमावून काय कोणाला काही करणार नाही. समय के बाद भी कुछ भी नाही, फिर मिळेल. येतो ते म्हणतो त्या किती मला लापाटे हो येतच होतो येतच. मला काय नाही, कारण त्याने जायला त्याच्यात काही पडेल नाही. काय तर काय अहंकार गर्व ताटाई धन दौलत जिथे आहे, जिथं लक्ष्मी चंगळ मंगळ आहे तिथे या गोष्टी तुझ्याकडे हे नेन ते नेन उगत पोटा घालता काय ताटा मारतो मरछे पैसे रक्कम 2 घात खाऊन घ्यायची मोकळं आहे. कारण आपल्याला काही नाही खिशे नको, खिशात काय घ्यायचं काय 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 करता सांगण्यात येत नाही. घरी नेलं मी बाई बरं म्हणा आणि जाय तू दररोज का बाहेर जाईल आणि जाय. बाईकले लालची पैसे पाहिले तुम्ही लई चांगले. मग मी ठरवलं त्याला किती आनंद झाला हे काय कामाची नेत नाही मी इकडे हेच काटते खाद्या बम बम बोले कमांगे गुरु खाईगे चले. तिकडे नेऊन करते काय ते ना जरा आवाज नाही दिला का निश्चित रात्री जर ठेचलं तर हे कोण पाहते न्यायचं नाही काही इथं लईचं संपवतो. त्या सद्गुरूचे पाय धरावे गुरु शरण गेल्याने याचे वर्म वेगळे काय. परमात्म्यासाठी ब्रह्मचर्य किंवा संन्यास आश्रम वृत्तीचे अभ्यास व्यर्थते देखील लागत नाही.
ते भगवंताची जर अशी मनोभाव प्रेमाने जर सेवा केली, जिथं तुम्ही प्रेम दाखवलं त्या प्रेमाने भक्ती होती, ज्या प्रेमाच्या भक्तीने भगवंत तुमच्या दाराशी येऊन उभा राहतो, तुम्हाला साक्षात्कार करतो, त्याच्यातला काहीतरी दृष्टांत देतो. पण कसं तुमचं लटकं प्रेम आणि लटकी भक्ती असत तर तिथे देव लटकत देत. म्हणून काय गुरु त्यांनी असं सांगितलं, सद्गुरूचे पाय धरावे, गुरु शरण जावे, गेल्या याचे वर्म कळेल. काय कळेल आपल्याला गुरुचे पाय धरल्यावर? ते आलं गोखडीतून तोडून ताडून आणि पाय धरले आहे की नाही? ते काही चांगलं पाहिजे ना ते. म्हणून मला गुरु कसा असावा याच्यासाठी आणि वेगळं अशा परमात्म्याच्या परमार्थासाठी ब्रह्मचर्य किंवा संन्यास आश्रमवृत्तीने हव्यास व्यर्थ हव्यास नाही करायचं. देवाला फुलं लागायच्या, देवाला अगरबत्तीने आणली, तुपणे लावला आणि आरतीने तुपाची पाहिजे, तेलाची काय लावली, काही कळतं का? देवाला काही नाही लागत. तुमच्याजवळ अगरबत्ती नाही ना, मन तुमचं फुगवलं ना, तुम्ही वाळेल कार्य घ्या बारीक आणि त्या पेटावून त्याचं दूर करा. असं केलं की असं करतो तच वळखलं येतं देव आहे, ते देखील लागत नाही. आणि पंचआग्नी धुमराचे प्राशन मी आता सांगितलं की हे आग्नी हवन धानगडी काही नाही लागत देवाला. बरं, आकाश वसन काहीच लागत नाही, काही नाही, कोणतंच काही लागत नाही देवाला. असे ब्राह्मण प्राप्त करण्यासाठी ब्रह्म प्राप्त करण्यासाठी फक्त गुरु सद्गुरु शरण जावे गरजेचे आहे. मग ब्रह्मज्ञान प्राप्त होते. ते हे ब्रह्मज्ञान प्राप्त होत असताना ती व्यक्ती कोणत्या आश्रमात आहे याचं काय देवाला घेणं नाही. ते ब्रह्मचर्य आश्रमात आहे का संन्यास आश्रमात आहे का ग्रस्त आश्रमात आहे, कोणत्या आश्रमातून आपली भक्ती करायला देवाला काही घेणं नाही. त्याला सगळे चालत आहे. आरडावर फार खोगू राहिले, काय बेटके पडू राहिले, म्हणजे त्याची बत्ताशीची दुकान आहे, इकडे भंगारची दुकान आहे, तरी चालत आहे. एखादा मोडकं तोडकं असला ना ते भंगारची दुकान आहे, आणि एखादा दमळ असला खोकं बेटके भेट ते बत्ताशीची दुकान आहे. अशा दुकानावाले चालते. तरी देव त्यांना नाही म्हणत नाही, पण मनोभावे प्रेमाने भक्ती करावा. कोणत्या आश्रमात आहे हे चारही आश्रमाबद्दल न बघता ब्रह्मज्ञान प्राप्त होते. ज्या मानवाला ब्रह्मज्ञान प्राप्त होते तेव्हा तो मानव त्या मानवाचा वेदशास्त्र अभ्यास झालेला नसतो. त्याला जेव्हा भगवंत प्राप्त होतं ना त्याच्या आधी तो काही ज्ञानी नाही राहत, त्याचं काही शास्त्राविस्त्राचं काही अभ्यास नसतो. पण जेव्हा त्याची ही भोळ्या भक्तीने सेवा केली आणि तो जर प्रसन्न झाला तर तो कोणत्या आश्रमात आहे, त्याला काय ज्ञान आहे, त्याला अक्कल आहे का? काल खेकडं घरीत होतं, आज मासे सगळं घेऊन हिंदू राहिलं, असं काही नाही. पण सजन कसायचे ढोरं कापू लागले बघून, चोखा मिळायचे ढोरं ओढू लागले. मग ते भक्त नव्हते का? आणि मग तुम्हालाच कुठं विटाळा आला? ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं, आले ते विटाळे गेले ते विटाळे, मध्येच कोठे आले ते सोहळे. विटाळाचा देह विटाळी जन्माला, नामी शुद्ध कैसा झाला सांगा बरे. मग ते म्हणते त्याच्या घरात बाळती नाही ना, आपण तिथे आलो गेलो काय मग देवाला सोडून त्याला. हे सगळं त्याच्यामुळंच आहे. तो तर तुम्ही हे सोहळे करू नका, तुमचं मन शुद्ध ठेवा. मन शुद्ध असेल तर मी तुमच्या ठाईचा आहे. किंवा जप तप अनुष्ठान केले नसते, फक्त सेवा पूजा भोजन शुद्ध भाव हे सर्व बघून भगवंत त्या मनुष्यावर कृपा करतात. म्हणून काय करायचं, त्याला आपल्यावर भगवंताची कृपा होण्यासाठी फक्त गुरु करायचं आहे. गुरु कसा पाहिजे? ज्ञान पाहिजे त्याला. कोणतं? की कशी देवाची पूजा आपण करायची, देवाला आपलं कसं करायचं, एवढं. लय मोठं ज्ञान नको. ते 6 शास्त्र 18 पुराण आणि 4 वेद, मग हा गुरु चांगला आहे तो म्हणला आपलं शास्त्र युक्त आहे सगळं, आणि प्रत्येकानं 25-51 हजार ठेवायचे. काय परवडेल तो गुरु? गेले काय ज्याला खायला त्यांनी घरी ती. मग सगळ्यासाठी तो गुरु असा असायला पाहिजे. त्याला दान धर्माची गरज नाही. दक्षिणा त्याची कशी असायला पाहिजे? त्याची गुरु दक्षिणा अशी असायला पाहिजे की ती गुरु दक्षिणा शिष्याची कसोटी असायला पाहिजे.
अक्षर क्षरले क्षरले ते रूपाती आले, निर्गुण ते झाले सगुणाचे पहिले निमातरी, उभे विजेवरी साजरी दिव्यमूर्ती विजाती या कैक झाले कुळ नाम. मी आता बोललो माझ्या स्वप्नात सुद्धा नव्हतं मी एवढ्या लोकांना काही तुटकं फुटकं ज्ञान दिलं. पण पहा कसा योग येतो. आणि हा योग ते म्हणले अक्षर क्षरले क्षरले ते रूपाची आले. ज्याच्या मनात सुद्धा नव्हतं त्याने मनोभावे भगवंताची भक्ती केली गुरु करून. निर्गुण ते झाले, निर्गुण झालं काहीच नाही. निवृत्त ज्याच्या अंगी निवृत्ती आली त्याला ज्ञान प्राप्त झालं. ज्याला ज्ञान प्राप्त झालं त्याचा मार्ग सोपा झाला. ज्या मार्गाने तो गेला तिथं मुक्ती पहिलंच झाला. म्हणजे आपल्याला मोक्ष पाहिजे तो मिळाला. पण एवढी आशा सोडायला लागते बरं का. कोणती 1.5 लाख लोक लिहून तरी करू पाहूंगा. पहा ना देवाची भक्ती आणि देवावर प्रेम तुमच्या माझ्यापेक्षा कोणाचं जात आहे ते थोडक्यात सांगतो. पटलं तर ऐका, नाहीतर म्हणा ए बा बंद कर. करुणा आपल्यापेक्षा बरोबर आहे. करुणा म्हणलं का सगळे घडं दरवाजे लागेल. त्याला येऊन नका देऊन याला जाऊन नका देऊन. शिकलं तर 1.5 लाख रुपये, हसलं तर 2 लाख रुपये. सगळ्याच्या म्हणजे करोनामुळं लगेच जीव धोक्यात मरायची वेळ आलेली. अजिबात जुळून जात नव्हते एकमेकाच्या नाकाला मुसकं. आमच्या शेतकऱ्याच्या बैलाला राहतं आणि आपल्या सगळ्याच्या माणसाच्या नाकाला होतं. पण एक माणूस असं त्याला मुसकं नेन गोळी नेन औषध नेन करोना माहिती की तुमच्या शहरात जात आहे येडे. कोणी डॉक्टर नेन डॉक्टर नाही. त्या डॉक्टरला सुद्धा भीती होती मारायची. त्याच्या नाकाला येड्याच्या नाकाला मुसकी होते का. त्याने गोळ्या खाल्ल्या का, करोनाचे इंजेक्शनं घेतले का. तिथं रोडवर उघड्यावर पडेल होते, अंगावर कपडे नव्हते. तुम्ही वरून कुंडात भाकरी टाकले ते काढून खात होते. ते नाही मेले बा, ते करोनात नाही मेले का विचारा ना का. तर त्याच्या नावावर काही प्रॉपर्टी नाही, प्लॉट नाही, बंगले नाही, बायको नाही, पोरं नाही. त्याला गावाला जायचं हीच तरी करेल ड्रेस नाही. बरोबर आहे की नाही. मग ते खरे देवाचे भक्त होते. मागं पुढं राहून तोच त्याला सांभाळीत होता. पण तुम्हाला देवावर भरोसा नाही म्हणून शेजारचा गेला आता आपला नंबर आहेच. तुम्ही असेही गेले. बरोबर आहे का नाही. तर त्याच्याकडे जर तुमच्या प्रेमाची भक्ती असेल तर तुम्हाला भगवंताने दिलेल्या आयुष्यापर्यंत घेऊन जातो, मरू देत नाही. मरण हे अटळ आहे. मरण हे अटळ आहे. ज्याचा जन्म झाला ते मरणारच आहे. आणि याच्यातलं एक सत्य आहे, तो जीव आत्मा सत्य आहे. त्याला मरणच नाही ना. तुमचं शरीर फेकलं त्यानं दुसरे कपडे घालतो. आपल्याला कपड्यावर कवर राहायचं भाऊ हे फाटले तुटले जुने झाले हे काढले तर दुसरीकडे जातो. म्हणून आत्मा सत्य आहे आणि मृत्यू हा अटळ आहे. आणि हे विधीचं विधान ठरलेलं आहे, जे जन्माला येईल ते मरणारच. मग भीती कशी, मरणारच आहे ना. मग जाऊ द्या मरू द्या. म्हणजे मला मग आता शेवटचं सांगतो आणि आपण माझी बडबड बंद करीन. हो, यासाठी गुरु करावा याचे संभ्रमण न ठेवता गुरु गुणी निर्गुणी करा. कसा, सद्गुरूचे नाम नाही जयामुखी जाणावा तो सुतकी सर्व काय. ज्याने गुरु केला आणि त्यांना गुरुचं कधी त्यांना नावच नाही घेतलं तर सुटकी काही कामाचं नाही. ऐके तो जाणे गुरुद्रोही अभक्त केला तो परमार्थ जाये वाया. असा गुरुचा तो द्रोही आहे. ज्याने नुसतं आपलं काम झालं आता काय याची गरज नाही दिला सोडून तर त्याच्या पाठीमागे हे संकट आहे. सद्गुरूचा महिमा न बोले वाचे पूर्वज तयाचे आदो. आपण कुठेही लोकांना चर्चा सांगू राहिलं ना आपल्या सद्गुरूचं नाव जर नाही घेतलं तर त्याचं पूर्वज कुटुंबच आदमू.
कधी का चटकी त्याला ठेवून येत तर म्हातारी गेली बा, म्हातारीला ठेवून येणार तर गेला नातू. असं हे घडू नये. सद्गुरु पदाचे न करी स्मरण, जाणावे ते स्वान जन्मा आले. जर आपल्या सद्गुरूच्या पदाचं स्मरण नाही केलं तर कुत्र्यागत त्याचा जन्म आहे. कुलदेव गुरुदेव विद्या जो शिकवी, त्याची जो नाटवी अन्य दिलो. माता पिता आणि भय हारता त्याची नाटविता. पातकी तो जाती विजाती या. तो गुरु केला तो जातीचा आहे निजातीचा आहे असा कधी विचार करू नये. त्याची जात पात पाहू नये. त्याचं गुण धर्म पहा, अवगुण पहा आणि त्याला भगवंताने दिलेला आशीर्वाद पहा. गुरु असो कोणी लोपी, जो या जणी हत्या त्याची. अशा मनुष्याने किती जरी परमार्थ केला तो व्यर्थ गेला. बला पुंडलिका हरिठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. अवधूत चिंतना श्री गुरुदेव दाता 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 निरंजन. गुरु गोरक्ष जालिंद चरपटी आडवून कामी मजिंद्र चवळ निरेवनक भरतरी सौम्यम भूम्याम भवर्ण नवनाथ सिद्धा गुरुदेव दत्त.